खूपच भीषण आहे. सुरुवातीला आपण थोडं त्याबद्दल बोलूया. मला वाटतं की अतिशय गंभीर परिस्थिती अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. त्यातल्या त्यात मराठवाडा या भागामध्ये कदाचित गेल्या 75 वर्षात झालेला नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस अतिवृष्टी त्या ठिकाणी झाली. अनेक लोकांचं जीवित हानी पण त्या ठिकाणी झाली. गुरंढोरं वाहून गेली. काही ठिकाणी घरांचं नुकसान झालं आहे. त्याच्यासोबतच मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचंही नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. मला वाटतं की आपली सर्वांची जबाबदारी आहे की अशा प्राप्त परिस्थितीमध्ये ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या पाठीमागे आपण सर्वांनी खंबीरपणे उभं राहणं सरकारची तर जबाबदारी आहेच. मागच्या कॅबिनेटमध्ये या संदर्भामध्ये अतिशय सविस्तर चर्चा संपन्न झाली आणि माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार प्रत्येकाला मंत्र्यांना जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती. माझ्यावरही हिंगोली जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती. मी स्वतः तिथले स्थानिक आमचे लोकप्रतिनिधी महोदय त्या जिल्ह्याचा दौरा केला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. निश्चितपणे गंभीर परिस्थिती आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये 13 नागरिकांचं दुःखद निधन झालेलं. 237 पेक्षा जास्ती जनावरांचं त्या ठिकाणी निधन झालं, वाहून गेले आणि जवळपास 100% जिल्ह्याचं त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं. जिल्ह्याचा आढावा पण त्या ठिकाणी संपन्न केला आणि मला ही पण गोष्ट नमूद करायची आहे की या संदर्भामध्ये शासन पातळीवरनं यापूर्वीच्या काळात जे काही पंचनामे सादर करण्यात आलेले होते त्याचं 100% रक्कम जिल्ह्याला प्राप्त झालेली होती आणि 8 दिवसाच्या आत ती रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे पण आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आता आजही आपण जर बघितलं असेल तर कालपासून नाशिकमध्ये पण आणि जिल्हाभर त्या ठिकाणी सतत पाऊसधार सुरू आहे. अनेक ठिकाणावरनं शेतकरी बांधवांचे काही फोन येत आहेत की सारखा पाऊस चालू आहे आणि त्यामुळे शेतीचं नुकसान होत आहे. आता निसर्गाच्या कदाचित कोपामुळे आणि आपल्याही काही चुका झालेल्या असतील पर्यावरण म्हणून, तर आता ही जी काही प्राप्त परिस्थिती आहे या परिस्थितीला आपल्याला सर्वांना सामोरं जावं लागेल. शासन पातळीवरनं त्याची तात्काळ दखल घेण्यात येते आहे. मागच्या कॅबिनेटच्या आदल्या दिवसापर्यंत राज्य पातळीवरनं जेवढे पंचनामे करून डाटा प्राप्त झालेला होता दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी त्या जिल्ह्याला तो लागणारा निधी वर्ग करण्यात आलेला. मला वाटतं की 2000 कोटीपेक्षा जास्तीचं नुकसान भरपाईच्या पोटी याच्यानं काही 100% शेतकऱ्यांचं नुकसान भरून येईल असा काही दावा नाही. परंतु जे काही NDRFचे नियम निकष आहेत त्याप्रमाणे नुकसान भरपाई पोटी ती रक्कम त्या ठिकाणी वर्ग केली जाते. पण जसं तुम्ही मगाशी म्हणालात की ती जी रक्कम आहे किंवा जो त्या संदर्भातला निधी आहे जो आत्तापर्यंत राज्य सरकारनं देऊ केलेला 2200 कोटी आणि काही ऑड फिगर आहे, पण अशी सातत्यानं मागणी होते गेले काही दिवस की केंद्र सरकारच्या कडनं सुद्धा निधीची गरज आहे. स्वतः मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते, पंतप्रधानांना भेटले, केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटले आणि त्यानंतर सूत्र जास्त वेगानं हल्ली. सरकार म्हणून तर प्रयत्न होत आहेत, पण मराठवाड्यातला शेतकरी जो आता त्याची शेती खरडून गेली, काहीच शिल्लक राहिलेलं नाही, पावसानं सगळंच धुवून दिलं, त्याला उभं करणं गरजेचं आहे. तातडीनं त्यासाठी काय केलं गेलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? नाही, निश्चितपणे आपण बघितलं असेल की महाराष्ट्राची जी काही प्राप्त परिस्थिती आहे या संदर्भातलं संपूर्ण माहिती माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना या संदर्भात अवगत केलेलं आहे. त्याच्यासोबतच माननीय अमितजी शहा साहेब,
माननीय केंद्रीय कृषी मंत्री महोदय या सर्वांना राज्याच्या परिस्थितीच्या संदर्भात अवगत केलेलं आहे आणि माननीय पंतप्रधान महोदयांनी त्या ठिकाणी जसे पंचनामे केंद्राकडे सादर केले जातील त्याप्रमाणे तात्काळ मदत देण्याचं पण त्या ठिकाणी आश्वासित केलेलं आहे. मला वाटतं की आता ही तातडीचं जे काही आत्ताच्या घडीला अस्तित्वातले नियम आहेत त्याप्रमाणे मदत आपण त्या ठिकाणी देतो आहोत. ज्या ठिकाणी शेतकरी बांधवांचे नदीच्या काठावर नाल्यांच्या काठावर जमिनी होत्या अतिवृष्टीमुळे आणि बऱ्याच ठिकाणी ढगफुटीसारखे घटना खूप मोठ्या प्रमाणात झाल्या. मला वाटतं की पर्यावरणाच्या संदर्भामध्ये हा सुद्धा एक आपल्या सर्वांच्या समोर आव्हान आहे. क्षणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस त्या ठिकाणी होतो आणि मग जिथे वाट मिळेल त्या ठिकाणी तो प्रवाह जागा करून घेतो. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पण खरडून गेलेल्या आहेत आणि मग अशा वेळेस खरडून गेलेल्या जमिनींच्यासाठी वेगळे निकष आहेत. त्याप्रमाणे पण त्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी मदत दिली जाईल. अर्थात परत एकदा मी सांगतो की याच्याने 100% शेतकरी बांधवांचं नुकसान भरून येईल असा काही दावा नाही, परंतु एक प्रकारे तात्काळ दिलासा देणं ही शासन म्हणून जी जबाबदारी आहे ती त्या ठिकाणी